नमस्कार सर्वांना. सो आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की मशीन लर्निंगचा जो काही अल्गोरिदम आहे त्याचा वर्कफ्लो कसा आहे, तुम्ही कसा मशीन लर्निंगचा मॉडेल एखाद्या डेटावर डिप्लॉय करू शकता किंवा अप्लाय करू शकता. सो सर्वात अगोदर व्हेरी फर्स्ट तुम्हाला करायला लागेल डोमेन अनालिसिस. डोमेन अनालिसिस किंवा डोमेन विश्लेषण. डोमेन अनालिसिस म्हणजे काय? जर तुम्ही एखाद्या डेटावर काम करत आहात, अझ्युम करा मी तुम्हाला नंबर दिला 10 10,000, राइट? सो 10,000 हा डेटा जो आहे, हा 10,000 डेटा हेल्थ केअरमध्ये वेगळा परफॉर्म करतो, रिअल इस्टेटमध्ये वेगळा परफॉर्म करतो, तुम्ही म्हणाल कॉम्प्युटर्समध्ये वेगळा परफॉर्म करतो, वेगवेगळ्या फील्डमध्ये, राइट? वेगवेगळ्या फायनान्समध्ये वेगळा परफॉर्म करतो. सो हा एक नंबर नसून हा वेगवेगळ्या डोमेनमध्ये वेगवेगळं वेटेज दाखवतो. हेल्थ केअर जसं एजचं एक्झाम्पल मी घेतलं, हेल्थ केअर म्हणजे एज. 10,000 एज हायली इम्पॉसिबल आहे, राइट? म्हणजे 10,000 नंबर एजच्या केसमध्ये खूप मोठा झाला, खूप हाय झाला. रिअल इस्टेट 10,000 मध्ये तुम्हाला कधी प्रॉपर्टी बाय करता येते. नंबर खूप कमी झाला, लाइक प्राइस ऑफ हाऊस, राइट? हा नंबर खूप छोटा झाला. कॉम्प्युटर्समध्ये किती सॉफ्टवेअर्स तुम्ही बिल्ड करताय किंवा किती ॲप्लिकेशन, मॉडरेट नंबर आहे. आणि फायनान्समध्ये जर सपोज तुम्हाला एखादा पोर्टफोलिओ बनवायचा आहे, या केसमध्ये 10,000 नंबर इट्स मॉडरेट, की हां, 10,000 पासून पण तुम्ही डिपेंड्स करतं, पण 10,000 पासून पण तुम्ही इन्व्हेस्टिंग वगैरे स्टार्ट करू शकता, काइंड ऑफ थिंग, राइट? सो हा पण मॉडरेट झाला. सो अशा पद्धतीने जोपर्यंत तुम्ही डोमेन एनालिसिस करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, की त्या नंबरचं वेटेज काय आहे, राइट? सो इट इस नेसेसरी टू अंडरस्टँड द डोमेन प्रायर टू प्रोसीडिंग. तो पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला खूप महत्वाचं आहे डोमेन एनालिसिस करणं. डोमेन एनालिसिस म्हणजे एक्झॅक्टली डोमेन काय आहे? जो डेटा आहे त्याला अॅनलाईज करता तुम्ही. बिझनेस एनालिसिस करता. बिझनेस केस समजून घेता, की एक्झॅक्टली काय डेटा आहे, प्रेडिक्शन काय करायचंय, त्याचं रिलेशन काय येऊ शकतं एंड ऑल थिंग. दिस हेल्प्स टू गेन अ बिझनेस पर्स्पेक्टिव्ह म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन काय आहे ते अॅनलाईज करण्यासाठी, जसं मी सांगितलं ऑन द एनालिसिस व्हिच फॉलोज. सो हे सगळ्यात फर्स्ट टेक्निक झाली डोमेन एनालिसिस. डोमेन एनालिसिस झाल्यानंतर तुम्ही करणार आहात ईडीए, एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस. मग ईडीए मध्ये तुम्ही काय करता? तुम्ही वेगवेगळे ग्राफ्स फॉर्म करता, राइट? किंवा चार्ट्स बनवता डेटाचे, राइट? सो ईडीए करण्यासाठी 2 पद्धती आहेत. एकतर तुम्ही ग्राफ आणि चार्ट्स यूज करा किंवा तुम्ही स्टॅटिस्टिकल वे यूज करा. स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स, राइट? सो या स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशनने सुद्धा तुम्ही ईडीए करू शकता. मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स या सर्व गोष्टी तुम्ही काढू शकता. आणि ग्राफ्स फॉर्म करू शकता वेगवेगळे. पाय प्लॉट, बार प्लॉट, स्कॅटर प्लॉट, ग्राफ्स, राइट? या या सगळे ग्राफ तुम्ही फॉर्म करू शकता आणि मग त्यामधून तुम्ही पॅटर्न्स किंवा नमुने शोधू शकता, की कुठला डेटा कोणाला रिलेशनमध्ये आहे आणि कुठला डेटा रिलेशनमध्ये नाहीये, राइट? सो ही झाली सेकंड प्रोसेस जी काही आहे ईडीए. नंतरची थर्ड प्रोसेस आहे डेटा प्रिपरेशन. तर तुम्हाला जो डेटा भेटणार आहे ना, तो असा नाहीये की क्लीन भेटलाय. क्लीन म्हणजे कसं, की त्यामध्ये नल डेटा नाहीये, करप्टेड डेटा नाहीये किंवा कॅरेक्टर डेटा नाहीये असा. सो तुम्हाला डेटा हा डर्टी डेटा भेटेल. ज्यामध्ये जंक डेटा पण आहे. मग तुम्हाला तो जंक डेटा हँडल करायला लागेल. म्हणजे बेसिकली तुमच्या डेटावर पूर्व प्रक्रिया करून त्याला त्या लेव्हलला आणणं, की जिथे तुम्ही त्याला मशीनला देऊ शकता. कारण की मशीनला कॅरेक्टर डेटा नाही कळत, नल डेटा कळत नाही. मग तो कन्सिडर करतो की हा पण एक डेटा आहे, राइट? सो त्याला अॅनलाईज करण्यासाठी सोप्या पद्धतीने तुम्ही डेटाला प्री प्रोसेस करणार. अल्सो नोन ॲज डेटा प्री प्रोसेसिंग ऑर प्रिपरेशन. दिस इस अन एसेन्शियल स्टेज म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही डेटा प्री प्रोसेस करणं. जर डेटा प्री प्रोसेस केला नाही, तर तुमचा मॉडेल छान छान काम करणारच नाही. Once the data is prepared, we may use it to perform predictive analytics. भविष्य सूचक विश्लेषणासाठी तुम्ही त्याला यूज करू शकता. पण जर डेटा प्रिपरेशन केलं नाही, तर तुमचा डेटा चांगलं परफॉर्म करणार नाही आणि ॲट द एंड प्रिडिक्शन चुकीचं देईल आणि आपला फायनल मोटो हा आहे की प्रिडिक्शन करेक्ट दिलं पाहिजे. बरोबर? म्हणून डेटा प्रिपरेशन ही महत्वाची स्टेप आहे. नेक्स्ट जर म्हणाल तर मॉडेल क्रिएशन. तर मॉडेल क्रिएशन म्हणजे काय? की या डेटावर तुम्ही अल्गोरिदम अप्लाय करताय आणि या अल्गोरिदम ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही काय करणार आहात? तर डेटामध्ये मॉडेल बनवणार, राइट?
आणि हेच मॉडेल तुम्हाला हेल्प करणार आहे की प्रेडिक्शन देण्यासाठी. हिअर यू कॅन क्रिएट अ मॉडेल डिपेंड्स ऑन द आउटपुट पॅरामीटर. तुम्ही इनपुट पॅरामीटर आणि आउटपुट पॅरामीटर दोन्ही पॅरामीटर मॉडेलला देणार आणि त्याकडनं प्रेडिक्शन करून घेणार. इफ द आउटपुट पॅरामीटर इज कंटिन्युअस डेटा, then you can go with regression models. And if the output parameter is categorical data, then you can move forward with the classification model. So regression task वेगळा आहे, classification task वेगळा आहे आणि दोघांसाठी वेगवेगळे मॉडेल्स अप्लाय केले जातात. ठीक आहे. मग येतं मॉडेल इव्हॅल्युएशन. आता कन्सिडर करा की तुम्ही कुठलीही गोष्ट बनवताय तर तुम्ही टेस्ट करून बघणार की खरंच हे गुड आहे की बॅड आहे, खरंच चांगलं काम करते की चांगलं काम नाही करत आहे. सो नाउ हिअर इज द स्टेप यू कॅन चेक वेदर युअर मॉडेल इज वर्किंग वेल और नॉट. सो there are different techniques for model evaluation. For regression and classification, there are different formulas or methods to check model performance. Regression म्हणजे काय? Output parameter continuous. आणि classification म्हणजे काय? Output parameter categorical. झालं regression आणि classification. ठीक आहे. नेक्स्ट हा आहे एक सिंपल ग्राफ आणि या सर्व गोष्टी आहेत तुमच्या मॉडेल प्रिपरेशनच्या, राईट? डेटा मशीन लर्निंगचं अल्गोरिदम. सो डिफाईन अ गोल. हा डिफाईन गोल कोण करणार आहे? सो बेसिकली बिझनेस लीडर किंवा डोमेन एक्सपर्ट जो कोण असेल तो हे गोल डिफाईन करेल की एक्झॅक्टली तुम्हाला काय परफॉर्म करायचंय, एक्झॅक्टली तुमचं आउटपुट काय आलं पाहिजे अँड आउटपुट. ठीक आहे. नंतर ही एक एंटायरली प्रोसेस आहे. हा एक पर्सन देखील करू शकतो आणि मल्टिपल पर्सन देखील करू शकतात. सो ही प्रोसेस कशी फॉलो होणार तर बघा, गेट डेटा अँड क्लीन डेटा. डेटा मिळवणं आणि त्याला क्लीन करणं हे काम असतं डेटा इंजिनियरचं, राईट? सो डेटा इंजिनियर इज द वन जो काय करेल, डेटाला मिळवेल आणि मग डेटावर क्लिनिंगची प्रोसेस करेल, राईट? त्यानंतर सेकंड स्टेप आहे जी येते डेटा सायंटिस्टची. डेटा सायंटिस्ट डेटाला क्लीन पण करू शकतो आणि डेटामध्ये एनरिच करणार डेटाला त्या लेवलचं बनवणार की जिथे तुम्ही मॉडेल क्रिएट करू शकता, इन्साइट फाइंड आउट करणार व्हिज्युअलाइज करून, स्टॅटिस्टिकल टर्म्स यूज करून. आणि मग थर्ड पर्सन येतो ML इंजिनियर. मग या केसमध्ये इन्साइट्स मिळवल्यानंतर तो मॉडेल अप्लाय करणार, अॅक्युरेसी स्कोर चेक करणार, या सर्व गोष्टी डेटा सायंटिस्ट करणार, जे आपण आता बघितलं. मग येणार ML इंजिनियर आणि ML इंजिनियर बेसिकली त्याला डिप्लॉय करणार. तर कुठलाही अल्गोरिदम, कुठलाही प्रोडक्ट बनला तर तो लोकल लेवलला बनतो, सो लोकल सिस्टीम मध्ये बनतो. आता याला जर मला पब्लिकली अवेलेबल करायचं तर मला डिप्लॉय करायला लागेल. सो डिप्लॉयमेंट इथे कोण करणार? ML इंजिनियर करणार. म्हणजे त्याला माहित आहे कुठे डिप्लॉय करायचं, किती इन्स्टन्सेस बनवायचे, कशा पद्धतीने सर्व गोष्टी घ्यायच्या. आणि मग ही जी प्रोसेस आहे ती इटरेटिव्ह फॉर्मॅट मध्ये एक्झिक्यूट होणार आहे, राईट? आणि या सर्व गोष्टी अगेन अँड अगेन करणं याला म्हणतात ML ऑप्स. ML ऑप्स म्हणजे काय? मशीन लर्निंग प्लस ऑपरेशन्स, म्हणजे सगळ्या गोष्टी रिपीटेडली करणं, याला म्हणतात ML ऑप्स. सो ही झाली एंटायर प्रोसेस. इथे काही मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स दिले आहेत मी, जसं काही इथे तुम्ही बघू शकता. सुपरवाइज्ड अँड अनसुपरवाइज्ड हे दोन मशीन लर्निंगचे टेक्निक्स आहेत. त्यामध्ये आउटपुट पॅरामीटर कंटिन्युअस असणं आणि आउटपुट पॅरामीटर कॅटेगरिकल असणं हे दोन वेगवेगळे डेटाची टाईप आहेत. सो आउटपुट पॅरामीटर कंटिन्युअस आणि अनसुपरवाइज टेक्निक जर तुम्हाला अप्लाय करायची असेल तर तुम्ही क्लस्टरिंग अँड डायमेन्शनॅलिटी रिडक्शन या दोन टेक्निक करू शकता. सो डायमेन्शनॅलिटी रिडक्शन आणि क्लस्टरिंग मध्ये कोणता टेक्निक येणार तर तुम्ही चेक करू शकता SVD किंवा PCA किंवा केमिन्स, या गोष्टी तुम्ही करू शकता. इन सुपरवाइज्ड मध्ये जर कंटिन्युअस आउटपुट असेल तर तुम्ही रिग्रेशन टास्क देऊ शकता, तुम्ही डिसिजन ट्री, रॅन्डम फॉरेस्ट या टास्क अप्लाय करू शकता. सेम सुपरवाइज्ड मध्ये कॅटेगरिकल असेल तर तुम्ही असोसिएशन अनालिसिस म्हणजे अप्रिओरी करू शकता, FP ग्रोथ करू शकता, हिडन मार्को मॉडेल हे देखील तुम्ही यूज करू शकता. आणि सुपरवाइज्ड असेल तर KNN, ट्री, लॉजिस्टिक रिग्रेशन, नेव बायस या सर्व गोष्टी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि आपण या सर्व गोष्टी इन फ्युचर बघणार आहोत. इथे आपण फक्त आयडिया घेतोय की कुठल्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता. दॅट्स इट. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी कळाल्या असतील. ओके, अँड आपण भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. धन्यवाद.